मित्रांनो, अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 याची रणधुमाळी आता वेगानं सुरू आहे आणि त्याचा वेगही वाढला आपल्याला दिसत आहे. त्याच अनुषंगाने अनेक विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्यांची परिचय देण्याची गरज नाही असे दिनेशजी बुब आहे. सर, सर्वप्रथम तर तुम्ही आमच्या या मंडल न्यूजमध्ये वेळातला वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, तुम्ही गेल्या मला असं वाटते 15 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेच्या सदनामध्ये कोण्याही प्रभागातून असतातच. या वेळेचं सदन मोकळं वाटेल, खाली आहे तुमच्याबरोबर, काय सांगाल या संदर्भात? एक असं आहे की कुण्या एका व्यक्तीमुळं इतकी मोठी प्रगल्भ लोकशाही आहे, कधी ती वंचित राहत नाही. आज मी जाईन, उद्या चांगल्या नव्या दमाच्या नव्या विचाराचे लोक येतील आणि हे कालचक्र आहे, कधी कोणासाठी थांबत नाही. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो आणि जर सन्मानाने स्वतःची जागा रिक्त करून गुणवत्तेच्या मागे जर उभं राहिलं तर त्याच्यामध्ये काही गैर नाही, अशा मताचा मी आहे. आम्ही आयुष्यामध्ये घडत असताना अनेक लोकांजवळून सकारात्मक बाबी शिकलो. त्याच्यामध्ये बीटी भाऊ सारखे लोक आहे, प्रभाकरराव वैद्य सारखे आहे, सोमेश्वर पुसतकर, संजय बन, अनेक लोकांसोबत मी राहिलो. बरे वाईट अनुभव प्रत्येकाकडून घेतले आणि निवडणूक न लढण्याचा जो निर्णय आहे तो अतिशय सगळ्यात मोठं म्हणजे तर मन भरलं आहे. पोट अगोदरच भरलेलं होतं आणि वासना मेलेली आहे. त्याच्यामुळे एक अशा मार्गावर जायचं आहे की आपण लोक घडवायचे आणि आपल्या मनामध्ये ज्या संकल्पना आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपला हेतू प्रामाणिक वाटला पाहिजे. म्हणून राजकीय अभिनिवेश, राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस बरंच काही साध्य करू शकतो, या मताचा मी आहे. म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला. सन्मान लोकांनी भरभरून प्रेम दिला. याही निवडणुकीमध्ये 3-4 प्रभागामधून तो अक्षरशः आग्रह होता. काही लोकांचे नावं घेऊ शकतो, काही लोकांचे नावं घेऊ शकत नाही, परंतु मी थांबणं योग्य निर्णय घेतला असा मला वाटते. बरं, त्या थांबण्याचा म्हणजे का थांबलो आपण हे थोडं सांगितलं ना मी. म्हटलं 4 निवडणुका मी आरपार जिंकलो. त्याच्यानंतर खेदाने म्हणावं असं वाटते की जे माझ्यासोबत लढू शकतात असे सगळेच्या सगळे लोक माझे मित्र आहेत. आणि जे लोक ऑलरेडी पहिलेच सांगून देत आहेत की भाऊ तुम्ही राहत असाल तर आम्ही स्वतःचं तिकीटही मागत नाही, तर अशा लोकांना पराभूत करून सभागृहात जाण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी चांगल्या गुणवत्ता आहे त्याच्या पाठीमागं उभं राहावं, त्यांना वाव द्या, त्यांना चान्स द्यावा. जरुरी नाही का माझ्या कुटुंबातलंच कोणी समोर आलं पाहिजे, माझ्या समाजाचंच कोणी आलं पाहिजे. आपल्या निगडीत आजूबाजूचे काही लोक असतील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आम्ही आता जवाहर स्टेडियम प्रभागातून आहोत. आमच्या मंडळाशी संबंधित लोकांना ज्या ज्या पक्षांनी उमेदवाऱ्या दिल्या आहेत त्यांच्या पाठीमागं आम्ही आहोत. पण भाऊ, कसं असते, पद जर असलं तर थोडं काम करण्यात सोपं होत आहे. नाही, असं हे पहा, ज्या लोकांना फक्त पदावरच अवलंबून जे लोक राहतात त्या लोकांना एक मर्यादा आलेली आहे. परंतु पद नसताना सुद्धा एक व्यक्ती म्हणून आमच्या जे समाजामध्ये वावरलो, इतक्या वर्षाचे चांगले संबंध ठेवले आणि जो अभ्यास आहे त्या आधारावर पद नसताना जास्त चांगलं काम करू शकतो, या मताचा मी आहे. आणि आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नाही आहे, तर मग समर्थन कोणाला दिलं आहे का, किंवा त्यांचं काम जरुरी सुरू नाही आहे? एका ठिकाणी समर्थन द्यायचा विषय नाही. जे जे समोरून आले आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करावं. ज्यांनी म्हटलं की जवळचे आहे का भाऊ मला या ठिकाणी होर्डिंगसाठी परवानगी पाहिजे, मला हे मंगल कार्यालयामध्ये व्यवस्था पाहिजे, भाऊ मला इथं पोस्टर लावण्याची परवानगी पाहिजे, ही मदतच झाली ना. काही लोकांनी निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ माझ्या प्रभागात असा असा अपघात झाला आहे, दवाखान्याची व्यवस्था करा, रक्ताची व्यवस्था करा, ही मदत आहे. जरूर मतदानाच्या रूपाने मदत होणं हा हे अतिशय वेगळा विषय. एखादा काल परवा 2-3 उमेदवार आले, वो बोले आपकी मदद ना भैया, आप 3 नंबर पे हो, आपको मैंने कितनी भी कोशिश किया तो आपके थोड़ा वोट बढ़ा सकूंगा, उसका अंजाम ये होगा कि किसी अनवांटेड उम्मीदवार को मदद होंगी. मेरा बोलना ये है, इस साल के चुनाव से आप सबक लोग कम पैसा खर्चा करो, अगले साल के चुनाव के लिए अच्छे से तैयारी करके उतरो. जैसे जैसे लोक आले तसे तसे त्यांना मिसगाईड न करता योग्य मार्ग दाखवला आणि
योग्य मार्गदर्शन करून त्यांना मोकळं केलं. मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? मतदारांना इतकंच सदसद विवेक बुद्धीने मत द्या. हं. महापालिका हे अतिशय तुमच्या दैनंदिन कामात येणारं सभागृह आहे. तुमच्या दैनंदिन कामात येणाऱ्या लोकांना तुम्ही ओळखून मतदान करा. शेवटी स्वतःचं नशीब मतदार स्वतः घडवतील. उद्या बोंबा मारून काही ज्यांचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्या अनुभवातून एक तर सावध व्हावं लागेल, किंबहुना त्या अनुभवाला त्यांच्या जर चांगले आले असतील त्यांना पुरस्कार मतदानाच्या रूपाने पुरस्कार द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की नागरी वसाहतींमध्ये काय काय आपल्या इथं उणिवा आहे, त्या मुद्द्याला धरून कोण कोण पुढं चाललं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि जहाल आणि विषारी लोकांना वेळीच ओळखावं, एवढंच आवाहन करतो. तुम्ही नगरसेवक होते त्यावेळेस तुम्ही प्रभागाचा ज्याही पद्धतीने विकास केला आणि काही कारणास्तव तो विकास राहून गेला. आता तुम्ही त्या प्रभागातून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहे, तिथं आणखी कोणता उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला काय आव्हान करणार का या वार्डामध्ये हे राहिलं होतं, हे गरजेचं आहे, हे अत्यंत गरजेचं आहे? विकसनशील जे शहर असतात त्यामध्ये अमरावतीचा विदर्भामध्ये एक क्रमांक आहे. विकसनशील म्हणजे विकासाच्या दृष्टीने समोर जात असलेला. अमरावती शहराला जुळलेले 16 खेडे आहे, 1-2 नगरपालिका आहे. त्यांचा समाविष्ट पूर्ण विकास होण्याच्या अगोदरच कठोरा झाला, रेवसा झाला, त्याच्यानंतर मार्डी रोडवरचे काही गावं झाले, हे यांचाही विकास सुरू होत आहे. बेमालूमपणे यांचंही बर्डन अमरावती शहरावर येणारच आहे. आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला जे प्लॅनिंग करणं आवश्यक आहे तर ह्या निरंतर प्रक्रिया आहे. याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची नियत छाप असली पाहिजे. लोकांच्या प्रती त्यांनी जागरूक असलं पाहिजे. दैनंदिन समस्या जरी या लोकांनी पहिल्या वर्षामध्ये सोडवल्या तर विकासाचे कामं खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार हे त्या अनुषंगाने अमरावती महापालिकेची खऱ्या अर्थाने जे वस्तुस्थिती आहे ती सांगतो की या शहराने बेसिक ज्या 2-3 गोष्टी आहे महापालिकेने या एवढ्या जरी केल्या तर महापालिकेकडून मेंटेनन्सची अपेक्षा ठेवा, विकासाची अपेक्षा ठेवू नका. जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहे शासनानं केलेले आहे. महापालिकेची खरंच कॅपॅसिटी आहे का? या महापालिकेमध्ये 70% कार्यभार हा आउटसोर्सिंगवर डिपेंड आहे. त्या महापालिकेकडून अवाजवी अपेक्षा करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. यांच्याकडून मेंटेनन्स झालं. नवीन जे कॉर्पोरेटर येतील त्यांनी फक्त प्रभागामध्ये नियमितता आणि स्वच्छतेच्या बाबतीत जरी व्यवस्थित लोकांना हाकेला ओ दिला तरी भरपूर आहे. आणि जसे जसे लोक घडतील, कुठल्याही पक्षाचे निवडून आले तरी त्यांना आम्ही योग्यच मार्गदर्शन करू, याच्याबद्दलही काही शंका नाही. सर, तुम्ही नगरसेवकाची जितकीही निवडणूक लढवल्या, तुम्ही विजयी झाले. आता जे नगरसेवक नवीन निवडून येतील, तुम्ही एक सिनियर असल्या कारणाने त्यांना काय टिप्स देणार किंवा काय सांगू इच्छिता? मी ज्या पद्धतीने काम केलं, मला माझ्या आईवडिलांची आणि सहकाऱ्यांच्या शिकवणींच्या नुसार काम केलं. मी करोडो रुपयाचे कामं जरी केले असले तरी कुठल्याही कामावर मी भूमिपूजनाचे किंवा उद्घाटनाचे किंवा लोकार्पणाचे कधीही बोर्ड लावले नाही. कारण माझ्या वडिलांनी सांगितलं, तुझ्या बापाचा पैसा नाही आहे, तो शासनाचा पैसा आहे, तुझं नाव मिरवू नको. कंत्राटदाराकडून कधीही एक पेळ्याचा डब्बा, एक नारळ हेही आणायला मी लावलेलं नाही. निधी मंजूर झाला, वर्क ऑर्डर आली, हो काम लवकर सुरू कर, तुला 2 रुपये कोणाला द्यायची आवश्यकता नाही आहे, काम क्वालिटीत झालं पाहिजे. माझ्या आजचे जेवढे कामं आहे, आजही एक चिपुरा त्याचा निघालेला नाही, याचा मला काम केल्याचा सार्थ अभिमान आहे. यांनाही सांगू का, तुमच्या सकारात्मक कामाला लोकांनी तुम्ही गेल्यानंतरही आठवणीत ठेवले पाहिजे. आणि मेल्यानंतरही शिवाशाप खाणारेही भाग मी अनुभवले आहे, पाहिलेले आहे. म्हणून तुम्हाला सेवेची संधी भेटली आहे, त्याचा पुरेपूर ताकदीनं वापर करा. लोकांनी पुन्हा आग्रह केला पाहिजे की आम्हाला हाच नगरसेवक पाहिजे, एवढी पात्रता तुमच्या स्वतःमध्ये निर्माण करा, एवढं मी सांगणार आहे. आता दिनेश भाऊ कडे तर अनेक जण येत असतील का, भाऊ आमको समृद्ध, जसं मगाशी तुम्ही सांगितलं, बरोबर. तर तुम्ही कोणाला
काय पाहून समर्थन करत आहात किंवा काम करत आहात? त्यांचं कार्य, त्यांचं आचरण आणि त्यांची नियत, त्यांची मनोवृत्ती हे पाहून मी त्यांना त्या त्या हिशोबाने समर्थन करत आहे. अनेक लोक प्रायमाफेसी वाटतं एखादा निर्णय आमचा जो घेतो आम्ही, तर तो सगळ्यांना पचेल असा नाही आहे. कधी कधी आज आमच्यावर अशी पाळी आली आहे की आम्हाला आमच्या प्रभागामध्ये कुठे 2 काँग्रेस 2 घड्याळ असं करावं लागते, कुठं 3 काँग्रेस 1 घड्याळ करावं लागते, कुठं 1 घड्याळ 1 काँग्रेस आणि कुठं 1 इतरांना, अशी परिस्थिती कधी कधी येते. परंतु खऱ्या अर्थानं ज्यांच्याही बाजूने आम्ही उभे राहतो त्यांचं एक तर आचरण आणि नियत हे योग्य आहे. काही काही ठिकाणी मला शिंदे सेनेच्या उमेदवार जे आहे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मी तर जन्मतः शिवसैनिक आहे, बरोबर. मी या लोकांना विसरू शकत नाही. यांची दिशा बदलली, कोणी मशाल घेतली, कोणी धनुष्यबाण घेतलं, पण आयुष्य आमच्यासोबत घालवलं आहे. त्या भावनेतून आम्हाला त्या त्या ठिकाणी मदत करावी लागते. काही लोकांनी भाजपचं पदर पकडलेलं आहे, काही मुस्लिम एरियामध्ये आमचे अनुयायी उभे आहे, त्यांनी यथोचित मदत करावी लागते. परंतु खऱ्या अर्थानं मदत करताना आपल्या अंतर्मनाला वाईट नाही वाटलं पाहिजे, मी चुकीच्या माणसाला मदत करत आहे एवढा कटाक्ष आम्ही पाडतो. तुमच्या मते नगरसेवक कसा असला पाहिजे? काय काय असलं पाहिजे त्याच्यात? कसं सेवा केली? नगरसेवक हा सगळ्यात जवळचा लोकप्रतिनिधी असतो लोकांना. सगळ्यात पहिले लोकांच्या हाकेला ओ देणारा नगरसेवक पाहिजे. तुमची अवेलेबिलिटी पाहिजे, तुम्ही उपलब्ध असले पाहिजे. तुम्ही नसले तरी तुमची सेवा उपलब्ध पाहिजे, सेवा नसली तुमचा सहकारी उपलब्ध पाहिजे. नॉट रिचेबल अँड स्विच ऑफ हे शब्द तर आम्ही कधी ऐकलेच नाही. कधीतरी आमचा फोन स्विच ऑफ दाखवून द्या, आम्ही लोकांसाठी अवेलेबल राहतो. अर्ध्या रात्री कोणत्या नागरिकाला काय समस्या आहे, त्याला आज परिस्थिती अशी आहे का खांदा भेटत नाही रडायला लोकांना. आपत्ती संकटात काय कामात याल तुम्ही, तर ही फळी आम्ही तयार ठेवली आहे आणि भविष्यात आमचं हे कार्य तर सुरूच राहील. नगरसेवकांनी भविष्यात ह्या दृष्टीने प्रयत्न करावे. अमरावती महानगरपालिकेत म्हणजे आपल्या शहराचा विचार जर केला तर सर्वात मोठी समस्या तुमच्या नजरेत कोणती आहे? सगळ्यात मोठी समस्या तसं बघितलं तर आवागमनाची वाहतूक आजची समस्या. रेल्वे ब्रिज बंद झालं, तो सुरू करण्याच्या दृष्टीने तसे प्रयत्न व्हायला पाहिजे, तसे झाले नाही आहे. त्याला तांत्रिक कारणे कोणी अंगावर घेण्यास तयार नाही आहे. काही झालं तर मी पाहून घेईन, ना इंजिनियर घ्यायला तयार ना कोणी. परिणामता काय होऊन राहिला, पूर्ण शहराचं बर्डन हा जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रुक्मिणीनगर चौक, राजापेठ चौक, इरविन चौक या भागावर येऊन. दुसरं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हॉकर्सचं नियोजन नाही आहे. मी नगरसेवक असताना हॉकर्स लोकांसाठी एक चांगली पॉलिसी ड्रॉ केली होती आणि ती पॉलिसी ड्रॉ करत असताना हॉकर्स लोकांना सन्मान मिळेल, शहरातील लोकांना सेवा सुविधा मिळेल आणि याच्यामध्ये महापालिकेचा प्रचंड फायदा आहे. महापालिकेचा आजचा जो त्यांच्या व्यवस्थापनावरचा खर्च आहे तो खर्च जाऊन महापालिकेला उत्पन्न आणि सन्मानाने उत्पन्न मिळेल. परिणामतः शेतकऱ्यांनाही त्याच्यातून फायदा मिळेल. पोलीस प्रशासनावरचा बर्डन आणि हेल्पिंग हँड वाढतील, बर्डन कमी होऊन त्यांना मदत करणारे हात वाढतील आणि शहरामध्ये गुन्हेगारी कमी होईल. अशा प्रकारची ती योजना होती. ती पूर्णत्वास दुर्दैवानं याच्यासाठी गेली नाही का अचानक उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. यशोमतीताईच्या मार्फत पालकमंत्री असताना ते पुढं रेटलं होतं आणि भविष्यामध्ये अशी काही संधी मिळाली तर त्या प्रोजेक्टवर आम्ही काम करू. पण समस्या हॉकरची सुद्धा खूप मोठी आहे. हॉकर्स यांना तुम्ही काढू शकता का गावातून? नाही. तुम्हाला रोजचा भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी पाहिजे तर ते मॉलमधून भेटू शकते का तुम्हाला? तुम्हाला गाडीवरून घ्यावे लागेल. फक्त याचं नियोजन झालं पाहिजे व्यवस्थित. हॉकर्स पाहता कुठे तिथून फायर ब्रिगेडच्या गाड्या बाहेर जातात, त्या ठिकाणी हॉकर्स आहे. संबंध एरियाला वेळ काय आणि परंतु त्यांना ग्राहक का भेटतो? कारण ग्राहकांची सुद्धा गरज आहे ती. यांचं योग्य नियोजन व्हायला पाहिजे. तर ह्या समस्यापैकी प्रमुख समस्या ह्या असून घनकचरा व्यवस्थापन ही समस्या आहे. भुयारी गटारचं काम पूर्णत्वास गेलं नाही ह्या सुद्धा समस्या आहे. आणि सगळ्यात मोठा विषय नागरिकांचे जे सामान्यातले सामान्य छोटे मोठे काम आहे, जन्मदाखल्यासारखे काम आहे, त्याच्यासाठी लोक हवालदिल होऊन जातात, गर्भगळीत होऊन जातात आणि रडकुंडीच येतात. इतक्या मायन्यूट समस्या ज्या चुटकीसरशी सोडवल्या जाऊ शकतात त्या सुद्धा सोडवल्या जात नाही. आणि याचा अनुभव या 4 वर्षाच्या काळामध्ये मला प्रकर्षाने आलेला आहे.
जे लोक येतील हम्म. त्यांना व्यवस्थित कुठल्या पद्धतीने या समस्याचं निराकरण करावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्नरत राहू. आता दिनेश भाऊचा अजेंडा काय आहे? दिनेश भाऊचा अजेंडा असा आहे की आमच्या आयुष्यामधून जे आम्ही चांगले वाईट अनुभव घेतले नव्या पिढीला ते द्यायचे, त्यांच्याकडून नवीन चांगली पिढी घडावी, चुकीपासून बोध घ्यायचा आणि मॉडेल बनायचं नाही. कारण हे असे लोक नाही पाहिजे राजकारणात, तर असे लोक पाहिजे या भूमिकेत राहा असं सांगतो आम्ही. असे लोक कोण नाही पाहिजे किंवा कसे लोक पाहिजे हे येणारा काळ सांगेल. भाऊ, आपल्या मंडळातर्फे अनेक समाजोपयोगी कार्य तर तुम्ही करत असा, तर आणखी तुम्हाला काही दुसरी काही प्लॅनिंग आहे काय? म्हणजे आणखी त्याच्यापेक्षा चांगलं किंवा काय? एक माझ्या डोक्यामध्ये आहे, आम्ही सोमेश्वर पुसत्कर मित्र मंडळ आहे, HPMची हेल्पलाईन आहे, पत्रकार बांधवांपैकी अनेक लोक कुटुंबातले सदस्य आहे. मंडळाची आमच्याशी निगडीत जे हजारो लोक आहेत त्यांच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रवृत्तीचे लोक मॅक्झिमम असावे या दृष्टिकोनातून प्रयत्नरत राहतो. आमचे एक सहकारी दिवंगत राजूभाऊ शर्मा आत्ताच मागच्या 28 तारखेला त्यांचं दुःखद निधन झालं. ते निधन असं झालं की शिवटेकडीवर ते आपलं सुपरवायझर म्हणून काम करत होते. तिथचं वातावरण एवढं सुंदर आम्ही केलं, तिथे मोर येऊ लागले, कोल्हे येऊ लागले, जंगल सारखं शिवटेकडीवर. त्या मोराच्या मांगा जंगली कुत्रे लागल्यामुळं आमचे शर्माजी त्याच्या मागे धावले आणि त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. उपचार केले, पहिल्या वेळेत दुरुस्त होऊन आले आणि डबल ब्रेन हॅमरेजमुळं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्या राजूभाऊ शर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्यान विभागामध्ये जे लोक चांगलं काम करतात त्यांना दरवर्षी रोख पुरस्कार आणि त्याचे शिल्ड अँड ट्रॉफी ही देण्याचा आमचा मानस आहे. आणि हळूहळू शासन प्रशासनातील पोलीस विभागातील जे लोक चांगलं काम करतील त्यांना सुद्धा आम्ही पुरस्कृत करण्याचा विचार आहे. रोख पारितोषिक त्यांना जेव्हा कौतुकाची थाप पडेल चांगलं काम केल्याप्रती, तर चांगुलपणा समाजात वाढेल. ह्या उपक्रमावर आम्ही काम करणार आहोत. निवृत्त लोकांचा अनुभव नव्या पिढीला यावं. आजच्या काळामध्ये निवृत्त लोकांना जसा पाहिजे तसा सन्मान ते पदावर असताना मिळायचा, तो सन्मान निवृत्तीनंतर भेटत नाही. परंतु त्यांच्याकडचा जो अनुभव आहे तो मेला काय? त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये तसाच्या तसा राहील आणि त्याला जर बाहेर काढलं नाही, त्यांना चॅनलाइज केलं नाही, तर तो अनुभव दबून जाईल, बरोबर, भूतकाळाच्या गर्भामध्ये मरून जाईल. तर त्या अनुभवाला न्याय देण्यासाठी आम्ही एक उपक्रम करत आहोत. आणि त्या उपक्रमामध्ये जेव्हा मी न्यूट्रल राहीन त्यावेळेस सगळे लोक साथ देतील. म्हणून मी एक ते सुद्धा कारण आहे की असे उपक्रमाला राबवायचे आहे, म्हणून मी थांबलो. तर मित्रांनो, हे आहेत आपल्यासोबत दिनेशजी बुब. यांचं परिचय तर कोणाला द्यायची गरज नाही. भाऊ, जाता जाता आणखी महानगरपालिकेसंदर्भात मतदारांना, नगरसेवकांना काय संदेश देणार? सद्विवेक बुद्धीने मतदान करा. आपल्या आजूबाजूला, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये कोणाशी आपल्याला रात्रंदिवस काम पडतं, कोण आपल्या हाकेला ओ देऊन येऊ शकतो आणि कुठल्या उदयोन्मुख युवकाला येत्या भविष्याच्या आपण 2-3 टर्म 4 टर्म निवडून देऊ शकू, अशा स्पार्क असलेल्या लोकांना तुम्ही मतदान करा. मतदानानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर चांगल्या विचाराचे जर लोक व्यवस्थित तिथं निवडून आले तर ते चांगल्या विचाराने, चांगल्या अभद्र युत्या न करता भविष्यामध्ये काम करतील. म्हणून सर्व लोकांनी सद्विवेक बुद्धीने आपापल्या विचारधारा, आपल्या ठिकाणी त्या विचारधारा मोठ्या निवडणुकीत वापरा. आज सेवकांना निवडून द्यायचं आहे या भावनेतून मतदान करा. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत दिनेशजी बुब. सर, तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या मंडल न्यूजला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. निवृत्तीनंतरही आपण आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपलेही धन्यवाद. धन्यवाद.